भेसळयुक्त पशुखाद्यामुळे 40 लाखांच्या 2 उमद्या घोड्यांचा मृत्यू. संतप्त मालकाने मृत घोडा आणून टाकला दुकानासमोर. पशुखाद्यात भेसळ, जालन्यात 2 उमद्या घोड्यांचा मृत्यू. लॅब रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष. 40 लाखांचे घोडे गमावले. निकृष्ट पशुखाद्यामुळे जनावरांचा बळी. घोडा मालकाच्या दुकानासमोरच ठिय्या. जालन्यात तणाव. जालना शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. खराब आणि भेसळयुक्त पशुखाद्य खाल्ल्यामुळे तब्बल 40 लाख रुपये किमतीच्या 2 उमद्या घोड्यांचा वेदनादायक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या घोडा मालकाने थेट मृत घोडा पशुखाद्य विक्री करणाऱ्या दुकानासमोर आणून टाकला, ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना पाहूयात. घटना आहे जालना शहरातील लालबाग परिसरातील. येथील रहिवासी आणि घोडाप्रेमी अकबर रहमान खान यांनी नवीन मोंढा भागातील एका नामांकित दुकानातून घोड्यांसाठी भुसा पशुखाद्य खरेदी केला होता. भुसा घेतानाच तो खराब आणि आटा भेसळयुक्त असल्याचा संशय अकबर खान यांनी व्यक्त केला होता. मात्र दुकानदाराने माझ्या भरोशावर घेऊन जा, असे काही झाल्यास माझी जबाबदारी, असं सांगून तो भुसा त्यांना विकला. संध्याकाळी 6:30 दरम्यान दुकानदाराच्या सांगण्यावरून अकबर खान यांनी भुसा घरी नेला. रात्री 8 वाजता घोड्यांना हा भुसा खाऊ घालण्यात आला. रात्री 12 वाजता अचानक दोन्ही घोड्यांची तब्येत बिघडली, पोटदुखी सुरू झाली. सकाळी 5 वाजता उपचारादरम्यान पहिल्या घोड्याचा तडफडून मृत्यू झालाय. संध्याकाळी 5 वाजता प्रचंड वेदनेने विव्हळत असलेल्या दुसऱ्या घोड्यानेही प्राण सोडले. लाखांचे घोडे डोळ्यादेखत दगावल्यामुळे मालक अकबर खान यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जालना जिल्हा पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉक्टर योगेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत घोड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृत्यूचे अचूक कारण शोधण्यासाठी पुढील वैद्यकीय तपासणीचे नमुने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लॅबच्या अहवालानंतरच घोड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. आपले घोडे, दोन्ही घोडे तब्बल 40 लाख रुपयांचे होते आणि आपल्याला लहानपणापासूनच घोड्यांची आवड होती, अशी भावनिक प्रतिक्रिया घोडा मालक अकबर खान यांनी दिली आहे. दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि खराब खाद्यामुळेच माझ्या घोड्यांचा जीव गेलाय, असा थेट आरोप करत अकबर खान यांनी दुकानदाराने मला घोड्याच्या बदल्यात माझी घोडा देऊन भरपाई करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. याच मागणीसाठी त्यांनी एका मृत घोड्याला थेट संबंधित दुकानासमोर आणून ठेवून आपला तीव्र संताप व्यक्त केला. भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पशुखाद्यामुळे मुक्या जनावरांचा बळी जाण्याची ही घटना अत्यंत गंभीर आहे. आता छत्रपती संभाजीनगरच्या लॅबमधून काय अहवाल येतो आणि प्रशासन या बेजबाबदार दुकानदारावर काय कारवाई करतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट आमिर खान, जलजला न्यूज, जालना. मेरा नाम अकबर रहमान खान है। मैं रहने वाला कादराबाद मुर्तविस जालना का रहने वाला हूँ। मेरे 2 घोड़े हैं, मतलब मैं घोड़े शौक से पाला था। 2 घोड़े यहाँ पे भुस्से का दाना ले आने आया था, तो इनको भुस्सा लेने से पहले इनको बम्बा मार के इन्होंने मेरे को बताया, इनके बच्चे ने। तो मैं उसको बोला भी भुस्सा खराब है, ये भुस्से में कभी आटा मिलाला हुआ तो मेरा घोड़ा ये भुस्सा का आटा खाने से मर जाता, क्योंकि गाय भैंस जो है तो जुगाली करती, घोड़ा जुगाली नहीं करता। इसमें थोड़ा भी आटा मिक्स होगा तो मेरे घोड़े को चलता नहीं। उन्होंने बोला मेरी गारंटी पे लेके जाओ, तुम भरोसे पे लेके जाओ, कुछ टेंशन लो मत, भुस्सा ही है बोले। मैंने घोड़ों को ले आके खिलाया। 8 बजे 6:30 बजे यहाँ से भुस्सा लेके निकला। 8 बजे घोड़ों ने खाए और 12 बजे रात में घोड़ों की तबीयत खराब हो गई। मैं पूरी रात भर घोड़े को लेके भागते रहा, दवाखाना करा, दूसरे रात में घोड़े को दवाखाना करा। घोड़े कुछ तबीयत ठीक लगी नहीं, सवेरे 5 बजे घोड़ा मर गया। दूसरा घोड़ा जो है तो सवेरे उसके 10 बजे दुखना चालू हुआ और शाम में 5 बजे वो भी मर गया। मेरे घोड़े 40 लाख रुपए के हैं और मेरे शौक के घोड़े थे। मैं दयानंद भगत से घोड़े लिया ले। और उनकी आपकी मांगनी क्या है? कौन सी मेरी मांगनी कुछ भी नहीं, मेरे को घोड़े के बदले घोड़े दे देना बस। दुकान का नाम क्या है? दुकान का नाम ये सामने दुकान है। इनके बच्चे को तुम लगा तो उनके वीडियो में देख लो, मैं क्या बोल रहा है। ये भुस्से में कभी मिस्टेक रही तो मेरे घोड़े खाने से मर जाते और मैं सिर्फ घोड़ों को भुस्सा खिलाता। मैं कड़वी, चारा, लुसन ऐसा कोई चीज खिलाता नहीं। दवाखाने में लेके गए, डॉक्टर ने बोला ये खाने से इसको प्रॉब्लम होगा, उसको रिएक्शन होगा घोड़ों को, उनके पेट में, और वो घोड़े जी नहीं सकते बोले दोनों भी। कल दवाखाना करे, कल इनको आके बोले कंप्लेन करे। कल सवेरे 12 बजे से सदर पुलिस स्टेशन में बैठ डाला था मैं। उन्होंने 5 बजे तक कंप्लेन लिए। 5 बजे के बाद मैं उनको बोला भी दवाखाना बंद हो जाएगा, हॉस्पिटल बंद हो जाएगा, सर तुम मेरी कंप्लेन लो और सीरियस मैटर है, डॉक्टर को बुला के पोस्टमार्टम करो। तो पुलिस वालों ने कुछ करे नहीं। रात में 5 बजे कंप्लेन दिया और बाद में मेरे को ये बोला डॉक्टर में भी कि हम आज पोस्टमार्टम नहीं करते रात में, कल सुबह में पोस्टमार्टम करेंगे। तो सवेरे 8 बजे से उनको डॉक्टरों को फोन मार रहे, तो वो अभी तक नहीं आए।
अभी आज क्या करें आप? आप ये घोड़े रात से हमने संभाले, इनको कुत्ते कित्ते नहीं खाना करके, ऐसा वो पोस्टमार्टम के वास्ते डॉक्टर को बुलाए। अभी आपने जो जीपी के अंदर घोड़े लाए वाली ये दुकान के सामने डाली है, क्यों डाली, क्या कारण? हमारे को ये दुकान वाले की वजह से, ये भूसे की वजह से घोड़े मरे, इन्होंने हमारी भरपाई करके देना। हमारे डिपार्टमेंट से भी यही विनंती है, हमारे किससे कुछ लड़ना झगड़ना गाली गलौज किससे कुछ करना नहीं है। बस मेरे घोड़े जो थे महंगे मोल के थे, मेरे घोड़ों के सर के घोड़े मराठवाड़े में घोड़े किसका नहीं थे, ना तो तुम जालना औरंगाबाद में किसी को भी पूछ सकते। क्या नाम है आपका? मेरा नाम अकबर रहमान खान है। मी डॉक्टर योगेश गायकवाड, सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय जालना। तर काल संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान यांनी एक घोडा आमच्याकडे आजारी पडला म्हणून आणला होता। तर त्याच्या नाकातून पाणी येत होतं, तोंडातून पाणी येत होतं आणि त्याला आम्ही ट्रीटमेंट केली काल। त्यांनी अगोदरही ट्रीटमेंट केली होती आणि आम्ही पण तिथं त्याच्या लक्षणावरून त्याचा उपचार केल्यानंतर तरी पण त्या घोड्याने काही रिस्पॉन्स नाही दिला। तो संध्याकाळी 7-8च्या दरम्यान तो मयत झाला। तर त्यांनी पोलीस केस केली, त्यानुसार आम्हाला पोलिसांच्या सांगण्यानुसार तर हे जे मृत्यू झालेले आहेत हे कशामुळे झालेले आहेत हे शोधण्यासाठी आम्ही आज सकाळी पोस्टमॉर्टम केलेलं आहे आणि त्याचे जे नमुने आहेत, सॅम्पल्स आहेत, ते आम्ही न्यायवैद्यक प्रयोगशाळा जी आहे संभाजीनगरची, तर तिथं आम्ही पाठवणार आहोत। त्यानंतर 100% कारण काय ते आपल्याला ते कळून येईल किंवा त्यातून निष्पन्न होईल। डॉक्टर योगेश गायकवाड, सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय जालना।